आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। माता न तू वैरिणी या म्हणीसारखी काळीच पिळवटणारी घटना। 2 चिमुकल्यांची विक्री प्रकरणी 6 जणांना अटक। मिरज पोलिसांची धडक कारवाई। मिरज ब्युरो रिपोर्ट। आईने स्वतःच्या पोटच्या 2 लहान मुलांची विक्री केल्याची धक्कादायक घटना मिरज शहरात उघडकीस आली असून या अमानुष प्रकाराने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे। माता न तो वैरिणी या म्हणीस अक्षरशः सार्थ ठरवणाऱ्या या घटनेचा पर्दाफाश करत मिरज शहर पोलिसांनी वेगवान आणि प्रभावी कारवाई करत 2 निरागस बालकांची सुखरूप सुटका केली आहे। जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार महिला मनीषा रोहित जाधव राहणार बाळूमामा मंदिराजवळ सुभाषनगर हिने 2 लहान मुलांची बेकायदेशीररित्या दत्तक देण्याच्या बहाण्याने विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार तात्काळ तपास सुरू करण्यात आला। या प्रकरणी बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासादरम्यान या कुकृत्यात सामील असणारे उमाजी गणेश लोंढे राहणार शासकीय दूध डेअरी कॉलनी मिरज, सुरेखा चंद्रकांत लोंढे राहणार कोल्हापूर चाळ मिरज, दशरथ तुकाराम लोंढे राहणार कोल्हापूर चाळ मिरज, संजय दिलीप गोसावी राहणार लक्ष्मीनगर जुना बुधगाव रोड सांगली आदींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू असून बालकांची सुखरूप सुटका करून त्यांना संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आले आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, दत्तात्रय पुजारी, भैरवनाथ पाटील आदी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन। आमच्याकडे दिनांक 17/2/2026 रोजी बाल कल्याण समिती यांच्याकडून रोहिणी महादेव वाघमारे ज्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत त्यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की एक महिला त्यांच्याकडे आलेली आहे, मनीषा जाधव, जी भगिनी निवेदिता इथून आलेली आहे आणि तिच्याकडून माहिती अशी त्यांना प्राप्त झालेली आहे की तिनं तिची पहिली 2 मुलं परस्पर 20,000 रुपयामध्ये विकलेली आहेत। अशा माहितीवरून आम्ही चौकशी केली। चौकशी केल्यानंतर सदर मुलं ही त्यांनी माधवनगर या ठिकाणी संजय गोसावी यांना एक मुलगा दिल्याचे, दत्तक म्हणून दिल्याचे व दशरथ तुकाराम लोंढे रेल्वे कोल्हापूर चाळ मिरज या ठिकाणी दिले असल्याची माहिती दिली। त्यावरून सदरची प्रोसिजर यांनी कोणतीही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण न करता परस्पर ही मुलं त्यांना दिली होती, विकली होती असं माहिती प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्या मध्यस्थी म्हणजे जे 2 लोक आहेत, सुरेखा लोंढे ज्या महानगरपालिकेत अटेंडंट म्हणून काम करतात, सांगली महानगरपालिकेत आरोग्य विभागात, तर त्यानंतर उमाजी रमेश लोंढे जो इथं मिरजमध्ये आहे, तो शासकीय दूध डेअरीजवळ राहतो, यांच्या मध्यस्थीनं त्यांनी ते परस्पर 20,000 रुपये विकली आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला आहे। तर दोन्ही मुलं ही पाठक बाल कल्याण समितीच्या बालन्याय समितीच्या ह्याच्यानुसार पाठक अनाथालय मिरज या ठिकाणी ती दोन्ही मुलं जमा केलेली आहेत। कारवाई पुढे सुरू आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।